रामकृष्ण हरी. मंडळी, 11 तारखेला आम्ही सकाळी सर्वजण आंघोळ वगैरे करून सर्व तयारी करून सासवडकडे जाण्यासाठीची जी काय वाट आहे त्या वाटेला लागलो. मार्गामध्ये सुसज्ज अशा सुविधांनी अनेक लोक अन्न वाटप करण्यासाठी प्रयत्नशील आम्हाला दिसले. काही लोक गाडी करून उभारले होते, काही कार्स वगैरे आणल्या होत्या, त्यातून त्यांनी काय साहित्य वाटप करण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सर्व तयारीनिशी हे टेंट वगैरे टाकून अन्नाचं वाटप कसं करता येईल यासाठीचा प्रयत्न नेहमीच पुणेकरांचा असतो आणि तो याही वर्षी दिसला. वाटणं ह्या सर्व महाप्रसादाचा एकादशीच्या निमित्तानं जो फराळ मिळतो त्या फराळाचा लाभ घेत आम्ही सर्वजण आमचे स्नेही यांच्या घरी नेहमीप्रमाणे दरवर्षी याही आम्हाला या ठिकाणी नाश्ता मिळतो, तर त्यांनी याही ठिकाणी फराळाची सोय केली होती यावर्षी आणि त्यांचा आम्ही फराळाचा लाभ घेतला. त्यांचा आस्वाद घेऊन आम्ही सर्व वारकरी पुढे दिवे घाटाकडे निघालो आणि दिवे घाटामध्ये आल्यानंतर अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये तो घाट आम्ही चालत पुढे निघत होतो. यावर्षी काही प्रमाणामध्ये रोडचं काम असल्यामुळे थोडी दाटी होती आणि दाटी असल्यामुळे थोड्या प्रमाणात त्रास झाला, गरमी झाली. काही म्हाताऱ्या लोकांना थोडा बहुत त्रास झाला, त्यांना वाहनं करून पुढे पाठवावं लागलं. परंतु निसर्गाचा लाभ घेत सर्व वारकरी हा जो काही प्रवास आहे ते पूर्ण करत दिवे घाटाच्या वरपर्यंत आले. या ठिकाणी विठ्ठलाचा स्टॅच्यू आहे, त्याचं सर्वांनी दर्शन घेतलं आणि सासवड या ठिकाणी आम्ही सर्व वारकरी आता विठ्ठल कार गॅरेज या ठिकाणी आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. इथे नवनाथ जाधव यांची दरवर्षी फराळाची पंगत असते, ती याही वर्षी होती. सर्व सहकुटुंब आमच्यासोबत चलत सासवडपर्यंत येतं आणि या ठिकाणी त्यांची पंगत होते. आमच्यासोबत ते प्रसाद वगैरे घेतात आणि नंतर माऊलीचं दर्शन घेऊन संध्याकाळी ते गावाकडे म्हणजे पुण्याला निघून जातात. तर ते यावर्षी आले होते आणि त्यांच्या पंक्तीचा लाभ सर्व वारकऱ्यांनी घेतला. यावर्षी 10 तारखेला सुद्धा आपला हा मुक्काम सासवडमध्येच असल्याने या ठिकाणी सकाळी पुरणपोळ्याची जे पंगत आमच्या दिंडीतील वारकरी संगीता ढमाले यांनी दिली. त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं ही पंगत होती. याही पंक्तीचा सर्वांनी लाभ घेतला आणि मग दिवसभरामध्ये सर्व वारकरी जाऊन माऊलीचं दर्शन वगैरे घेऊन संध्याकाळी भजन वगैरे सर्वांचं होईल. त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. उद्याला आम्ही जेजुरीच्या प्रवासाला निघू. रामकृष्ण हरी. प्रत्येक गोष्ट तुम्हाला पैशाने विकत घेता येईल.